सध्याच्या आर्थिक व्यवस्थेचा जर विचार केला तर पूर्ण जगामध्ये आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानकडून जे पहलगाममध्ये जे आपले हिंदुस्थानातील लोकांच्यावर अत्याचार झाला, त्याच्या गोळीबार करून त्यांना जे मारले गेले, ही दुर्दैवी घटना पाकिस्तानने केली। त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग विभागाच्या वतीनं जाहीर निषेध करतो। आणि आमचे देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह साहेब आहेत, आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे महायुतीचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांनी या पाकिस्तान विरोधात जे युद्ध सुरू करण्याबाबतची भूमिका घेतलेली होती ती एक दृष्टिकोनातून चांगलीही आहे आणि थोडी वाईटही आहे। कारण सध्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये युद्ध हे कोणालाही नको आहे। सामंजस्यपणाने जर ही चर्चा झाली असती तर त्यातून चांगला मार्ग निघाला असता, परंतु पाकिस्ताननं त्याबाबत कुठलीही सकारात्मक भूमिका न घेतल्यामुळं भारताला नाईलाज असतो पाकिस्तानच्या विरोधात आज युद्ध पुकारावं लागलं। आज आमचे भारतीय जवान परत नागरिकही यामध्ये शहीद झालेले आहेत। त्यांनाही या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग विभागाच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांना अभिवादनही करतो। परंतु पाकिस्तानला आज युद्धविराम करत असताना मला माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला, एक सामाजिक नागरिकाला वाटते की मोदी साहेब असतील आमचे, किंवा राजनाथ सिंह संरक्षण मंत्री असतील, किंवा या राष्ट्रपती महोदय असतील, यांनी पाकिस्तानवर चर्चा करत असताना कुठली तरी ठाम भूमिका घेऊन त्याच्यामध्ये तडजोड जर केली असती तर त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत झालं असतं। परंतु ठीक आहे, आजची परिस्थिती पाहता युद्ध हे कोणालाही नको असतंय। सामंजस्यपणानं जर गेलं तर त्याची भूमिका कधी चांगली घडत असत्या। आमचे देशाचे पंतप्रधान महोदय यांनी जो निर्णय घेतला आणि त्यांनी युद्धविराम करून आपल्या या देशातील नागरिकांना संरक्षण देण्याचं पुन्हा काम त्यांनी जे केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागतही करतो। भविष्यामध्ये युद्धसारखी परिस्थिती निर्माण होणार नाही याचीही इतर राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत जे जागतिक, त्यांनी याबाबत विचार करावा आणि कुठल्याही देशाच्यामध्ये जातीय तणाव, धर्मभेद होणार नाही याबाबतची सर्व जबाबदारी सर्व नागरिकांनी देशाचे प्रमुख लोकप्रतिनिधी घ्यावे अशी मी या ठिकाणी विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय राष्ट्रवादी। नमस्कार, न्यूज 18 महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत। पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाला उद्योग विभागचे प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी यांनी भेट दिली। आपण त्यांचे मनोगत ऐकले। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।